लाडक्या बहिणींसाठी एवढा भारी निर्णय घेतला ना, आता सर्व महिला खुश होणार आहात, सर्व लाडक्या बहिणी खुश होणार आहात। बघा बहिणींनो, आता तुम्हाला नुकतेच जून हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला आणि नुकतेच तुमच्या खात्यात जूनचे 1500 रुपये जमा झाले। 1500 रुपये जमा झाल्यानंतर आता सर्वात मोठा निर्णय शासनाने घेतला। तर शासनाने काय निर्णय घेतला, आता जो काही जुलैचा हप्ता आहे ना लाडक्या बहिणींनो, हा जुलैचा हप्ता आता तुम्हाला 3000 रुपये दिला जाणार आहे आणि 3000 रुपये सुरू झाले, आजपासून पैसे येणे सुरू झाले। आता लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता डायरेक्ट 3000 रुपये येत आहे। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तरच तुम्हाला माहिती समजेल, अन्यथा तुम्हाला काहीच समजणार नाही। तुम्ही काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही, सुरुवातीला व्हिडिओ बघतात आणि व्हिडिओ कट करून टाकतात, त्यामुळे तुम्हाला महत्त्वाची माहिती समजत नाही। व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला समजेल। हे बघा, जुलैचा हप्ता सुरू झाला, 3000 रुपये थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात येणे सुरू। सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला जरी पैसे आले नसतील, 3000 रुपये जुलैचा हप्ता सुरू झाला, जरी आले नसतील पैसे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला सांगतो मी आज तुमच्या खात्यात किती मिनिटात, पुढील किती मिनिटात पैसे येणार आहेत आणि काय काम तुम्हाला करावं लागणार आहे, तेव्हाच तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत। चला त्याबद्दल सर्व काही सांगतो मी आता, इथून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। तर या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी, खास करून लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आहे। जून हप्त्याचे 1500 येताच आता बहिणींना जुलैचे डायरेक्ट 3000 रुपये, 3000 रुपये डायरेक्ट बहिणींनो। आता हा व्हिडिओ पूर्ण समजून घ्या। तुम्ही म्हणाल की लाडकी बहीण योजनेमार्फत तर 1500 रुपये मिळतात, मग सर तुम्ही 3000 रुपये कसं काय सांगत आहेत? तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सांगतो मी हे 3000 रुपये कसे मिळणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व माहिती मिळणार आहे आणि सर्व गोष्टीविषयी तुम्हाला माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तसेच एक मोठा निर्णय शासनाने घेतला आणि तुमच्या जिल्हा वाईज बँकांकडून आता हळूहळूपणे हा निर्णय घेण्यात येणार आहे। निर्णय असा की आता लाडक्या बहिणींना लोन देखील मिळणार आहे। लोन, कर्ज बहिणींनो, कर्ज देखील तुम्हाला मिळणार आहे बरं। लोन कर्ज मिळणार आहे तुम्हाला आता, तर ते किती मिळणार आहे? जवळपास 40,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत कर्ज म्हणून। तर हे कसे मिळणार आहेत? आता बँकांकडून हे कर्ज कधीपासून तुम्हाला मिळणार आहे, सुरुवात झाली का, सर्व सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। अतिशय दमदार माहिती आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही एकदम सिंपल सोप्या भाषेत मी सांगतो। बघा आता माहिती। तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सर्वांनी माहिती बघा, अतिशय दमदार माहिती आहे। हे बघा, जून महिन्याचा हप्त्यासाठी 30 जून 2025 रोजी राज्य सरकारकडून 3600 कोटी रुपयाचा निधी जो आहे तो वितरणाला मान्यता देण्यात आली। हे बघा, जून हप्ता तुमच्या खात्यात 1500 रुपये जून हप्त्याचे आलेले आहेत, बरोबर। 5 जुलै रोजी हे पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत। सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपये आलेले आहेत आणि हे जे काही पैसे आहेत जून हप्त्यासाठी 30 जून रोजी एक निर्णय झाला, 3600 कोटी रुपये जे आहेत एवढा निधी यासाठी मान्यता मिळाली आणि त्यानंतर लगेच मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी घोषणा केली। आदिती तटकरे मॅडमांनी घोषणा करताच लगेच सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले आणि अखेर जून हप्त्याचे 1500 रुपये तुम्हाला मिळाले बहिणींनो, बरोबर। तुम्हाला पैसे मिळाले बहिणींनो, काही टेन्शन नाही। आता एक खुशखबर आली, जुलै हप्ता देखील सुरू झाला। जुलैचे आता तुम्हाला डायरेक्ट 3000 रुपये मिळणार आहे। कोणत्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहे ही माहिती समजून घ्या, अतिशय दमदार माहिती आहे बघा। तर बघा पुढे यानंतर आता जुलैच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता प्रत्यक्षात मिळाला आहे बघा। तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात सर्व लाडक्या बहिणींना जून हप्त्याचे 1500 रुपये मिळाले, पण अशाही काही महिला आहेत ज्यांना जून महिन्याचा लाभ मिळालेला नाही। दरम्यान आता याच संदर्भात एक नवीन माहिती समोर येत आहे, या महिलांना मिळणार 3000 रुपयाचा लाभ। हे बघा, सर्व काही तुमच्या समोर आहे। कोणत्या बहिणींना, कोणत्या महिलांना, कोणत्या लाडक्या बहिणींना आता 3000 रुपये मिळणार आहेत त्याबद्दल माहिती समजून घ्या। हे बघा,
मिळालेल्या माहितीनुसार सरकारकडून लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसात आता जमा केला जाणार आहे। बघा माहिती काय आलेली आहे, येत्या काही दिवसांनी जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे। जुलै महिन्याचा हप्ता हा या महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता असून जुलै महिन्याचा हप्त्यासोबतच ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांना जून महिन्याचा हप्तासुद्धा दिला जाईल असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे। बघा सर्वात मोठी अपडेट, तर ज्या बहिणींना जून हप्त्याचे 1500 रुपये आलेले नाहीत त्यांना ते जून हप्त्याचे 1500 रुपये आणि आता हे जुलैचे 1500 रुपये असे 1500 1500 3000 रुपये काही बहिणींना मिळणार आहेत। तर कोणत्या बहिणींना मिळणार आहेत, ज्यांना जूनचे 1500 रुपये मिळाले नाहीत त्यांना जूनचे पण सोबत जुलैचे पण 1500, टोटल जून आणि जुलै या दोघी हप्त्याचे 3000 रुपये त्यांना मिळणार आहेत। तर बहिणींनो तुम्हाला पण जून महिन्याचे 1500 रुपये आले नसतील तर काही टेन्शन घेऊ नका, ते 1500 आणि जुलैचे 1500 एकूण तुम्हाला 3000 रुपये येतील। बघा पुढे महत्त्वाची माहिती लोन संदर्भात, तर लाडक्या बहिणींनो आला का तुमच्या लक्षात 3000 रुपये कोणाला मिळणार आहेत त्याबद्दल मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की ज्या बहिणींना जून हप्त्याचे 1500 रुपये मिळाले नाही, जून हप्त्याचे पैसे ज्या बहिणींचे थांबले किंवा ते रोखण्यात आले वरून तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल त्यामुळे ते थांबलेले असतील ते 1500 रुपये, तर ते 1500 रुपये आणि आता जुलैचे 1500 रुपये टोटल 3000 रुपये मिळणार आहेत। ज्यांना जूनचे 1500 रुपये आले नाहीत त्यांना 3000 मिळतील 2 महिन्याचे। आलं लक्षात तुमच्या? हे बघा तसेच लाडक्या बहिणींना लोन कर्ज पण मिळणार आहे, त्याबद्दल लवकरच माहिती येईल। आता काही बहिणींना म्हणजे सर्वच बहिणींना मिळेल, परंतु तुम्ही इच्छुक असाल तर घेऊ शकता। आता तुमच्या जिल्हा वाईज बँका ज्या आहेत बँकाने तसा निर्णय घ्यायला पाहिजे। काही ठिकाणी बँकांनी निर्णय घेतला आणि लाडक्या बहिणींना जवळपास 40,000 रुपयेपर्यंत कर्ज दिलं जाणार आहे। मागच्या वेळी या संदर्भात घोषणा देखील झाली होती। त्यामुळे बहिणींनो तुम्हाला तुमच्या बँकांमार्फत 40,000 रुपयेपर्यंत कर्ज मिळू शकतं, परंतु तसा निर्णय घ्यायला पाहिजे बँकाने तरच तुम्हाला मिळेल। आणि तुम्ही इच्छुक असाल तर घेऊ शकता, जरी नाही इच्छुक असाल तर नाही घेऊ शकता। तुम्हाला छोटा मोठा उद्योगसाठी हे कर्ज बँकांकडून उपलब्ध होणार आहे। ठीक आहे, ते जेव्हा सुरू होईल कर्ज तेव्हा त्याबद्दल मी स्पेशली व्हिडिओ बनवेल आणि त्या संदर्भात तुम्हाला माहिती देईल। आता सध्या फक्त त्या संदर्भात अजून काही माहिती आलेली नाही, फक्त एक अपडेट आली होती, ते अपडेट सांगितले, फक्त घोषणा झालेली आहे, अजून कर्ज वगैरे अजून सुरू झालं नाही। आणि बघा जुलैचा हप्ता अजून आलेला नाही बहिणींनो, जुलैचा हप्ता तुम्हाला याच महिन्यात मिळणार आहे। जुलैच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात सर्व लाडक्या बहिणींना जुलैचे 1500 रुपये मिळणार आहेत आणि ज्यांना जूनचे पैसे मिळाले नाही त्यांना जून प्लस जुलै या 2 महिन्याचे पैसे एकत्र 3000 रुपये मिळणार आहेत। आलं तुमच्या लक्षात? सर्व माहिती तुम्हाला समजली असेल। आता बघा महत्त्वाच्या ताज्या मोठ्या अपडेट, शासनाच्या महत्त्वाचे जे काही निर्णय आहेत ते महत्त्वाच्या अपडेट बघा। आता चला आता आपण सर्वात मोठ्या बातम्या बघणार आहोत, ताज्या अपडेट आहेत आणि या सर्व तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ अजून बाकी आहे। हे बघा पहिली अपडेट बघा, आधार कार्डबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे। आता बदल करण्यासाठी 4 कागदपत्रे अत्यंत आवश्यक आहेत, तर याबद्दल आपण सविस्तर माहिती आता जाणून घेऊया। चला हे बघा आता सर्वांजवळ आधार कार्ड आहे, त्यामध्ये काही ना काही आपल्याला बदल करायचे असतात, त्यामुळे आता तुम्हाला 4 कागदपत्रे लागणार आहेत। ती कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत त्याबद्दल माहिती बघा। आधार कार्डबाबत महत्त्वाची अपडेट आली आहे। जुन्या आधार कार्डात नाव, पत्ता आणि फोटो बदलण्याच्या नियमात आता मोठे बदल करण्यात आला आहे। आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नव्या कागदपत्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे। बघा UIDAI ने स्पष्ट केले आहे की एखाद्याच्या नावाचे चुकून 2 आधार कार्ड तयार झाले असतील तर पहिल्यांदा जारी करण्यात आलेला आधार कार्ड वैध मानले जाईल, त्यानंतर इतर आधार कार्ड रद्द करण्यात येईल। त्यानंतर पुढे बघा महत्त्वाची माहिती अशी आहे की आता आधार कार्डसाठी 4 कागदपत्रे महत्त्वाची आहेत। तर 4 कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत बघा, त्यामध्ये ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, मतदान कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी उपक्रमातून जारी करण्यात आलेलं ओळखपत्र, नरेगा जॉब कार्ड, पेन्शन ओळखपत्र, केंद्र सरकारची
आरोग्य योजना, तृतीयपंथीयांना मिळालेलं ओळखपत्र यासारख्या कागदपत्रांचा वापर करता येईल. ओके. तर आधार कार्डमध्ये जे काही बदल झाले आहेत आणि जे काही 4 कागदपत्रे लागणार त्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली. यामध्ये पासपोर्ट, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स. ओके, या गोष्टी लागणार आहेत. चला, ही बातमी, ही अपडेट समजली. पुढील बातमी बघा. त्यानंतर बातमी नंबर 2 बघा. सर्वात मोठी बातमी आहे, पावसासंदर्भात मोठी बातमी आहे बघा. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. तर हवामान विभागाने पुढील 4 आठवड्यातील महाराष्ट्रामधील हवामानाचा विस्तृत अंदाज जाहीर केला आहे. राज्यात बहुतांश भागात 7 ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहण्याची आणि राज्यात सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे बघा. तर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 17 जुलैपर्यंत विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि उर्वरित भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या आठवड्यात 18 ते 24 जुलै विदर्भाचा काही भाग सोडला तर राज्यातील इतर भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बघा, पावसासंदर्भात ही सर्वात मोठी बातमी. त्यात आपण सर्वीकडे बघत आहोत. पावसाचं वातावरण सर्वीकडे झालेलं आहे आणि जोरदार पाऊस देखील होत आहे. तर आता पुढील अजून 2-3 दिवस पाऊस सांगितलेला आहे आणि मुसळधार पाऊस सांगितलेला आहे. ओके. तर ही सर्वात मोठी बातमी ती पावसासंदर्भात. चला, ही बातमी पण तुम्हाला समजली. आता आपण शेवटची बातमी बघूया. एवढी शेवटची बातमी बघून जा, त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया. चला, शेवटची बातमी बघा. चला, आता आपण शेवटची बातमी बघूया. हे बघा, राज्य सरकार या नागरिकांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार, योजनांचे लाभ पण होणार बंद. आता कोणत्या नागरिकांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार, योजनेचे लाभ बंद होणार? चला, त्याबद्दलची माहिती आहे, ती माहिती आपण समजून घेऊया. हे बघा, बोगस पीक विमा प्रकरणाचा प्रचंड भडका उडाल्यानंतर हे बघा, राज्य सरकारने आता कठोर निर्णय घेतला आहे. तर 2024-25 या कालावधीत तब्बल 5.9 लाख बोगस अर्ज सापडल्याने सरकारने आता थेट शेतकऱ्यांवरच कारवाईचा बडगा उगारला आहे. बघा, या शेतकऱ्यांना 5 वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यात येणार असून आधार क्रमांकही ब्लॉक करण्यात येईल. परिणामी हे शेतकरी PM किसान, नमो शेतकरी, लाडकी बहीण यासारख्या शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकणार नाही. 2025-26च्या खरीप व रब्बी हंगामासाठी सरकारने नवा शासन निर्णय GR जारी केला असून यामध्ये बोगस अर्ज करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. तहसीलदारांना या संदर्भात थेट गुन्हे दाखल करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. अर्जात शेत जमिनीचे खोटे 7-12 उतारे, बनावट भाडे करार, हे बघा, बनावट भाडे करार, खोट्या पीक पेरा नोंदी असल्यास त्या शेतकऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल अशी माहिती आता देण्यात आलेली आहे वरून. हे बघा, तर आता काही शेतकऱ्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार आहेत, त्याबद्दलची माहिती, ती माहिती तुम्हाला समजून मी सांगितली आणि कशामुळे ते टाकले जाणार आहे ते पण तुम्हाला समजलं असेल. म्हणजे चुकीचं काम केलं तर योजनांचा लाभ पण बंद होणार आहे. ओके. चला, ही बातमी पण, ही महत्त्वाची माहिती पण तुम्हाला समजली. आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत समजून घेतली आणि ज्या काही महत्त्वाच्या अपडेट होत्या, मोठ्या अपडेट होत्या, सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाच्या अपडेट, कामाच्या बातम्या त्या सर्व बघितल्या आपण. तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण आपण सर्व माहिती बघितली एकदम सिंपल सोप्या भाषेत. ओके, ठीक आहे. मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्ही सर्वांनी काय करा, या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास, चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आलेला असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटेचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.
ठीक आहे, मग आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.